मडिलगेत 28 वर्षांनी उजळले मागास महिलेचे घर. समरजितसिंह घाडगे यांच्या प्रयत्नांमुळे एका दिवसात मिळाली वीज जोडणी. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मनीषा कांबळे या महिलेला मिळाला न्याय. आजरा तालुक्यातील मडिलगे येथील विधवा महिलेच्या घरी शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे यांच्या प्रयत्नातून एका दिवसात वीज जोडणी करून देण्यात आली. त्यामुळे या महिलेचं घर तब्बल 28 वर्षांनंतर उजळलं आहे. मनीषा सागर कांबळे असं या महिलेचं नाव आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत घाडगे यांच्या प्रयत्नातून महावितरणच्या आजरा उपविभागीय कार्यालयामार्फत ही वीज जोडणी करून देण्यात आली. मनीषा कांबळे या आपला मुलगा युवराजसह मडिलगे इथं राहतात. घराच्या गरिबीमुळे त्यांना त्यांच्या घरी वीज कनेक्शन घेणं शक्य झालं नव्हतं. याबाबतची माहिती त्यांनी लोकमान्य संस्था समूहाचे प्रमुख जनार्दन निउंग्रे यांना दिली. निउंग्रे यांनी त्यांना उत्तूर इथं शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये अर्ज करण्याबाबत सुचवलं. त्यानुसार त्यांनी अर्ज केला. समरजितसिंह घाडगे यांच्याकडेही त्यांनी याबाबतची आपली कैफियत मांडली. श्री घाडगे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आणि एका दिवसात या महिलेच्या घरी वीज जोडणी करण्यात आली. त्यानंतर श्री घाडगे यांनी स्वतः कांबळे यांच्या घरी जाऊन केलेल्या वीज जोडणीची पाहणी केली. यावेळी कांबळे कुटुंबियांच्या डोळ्यात तरळलेल्या आनंद अश्रूंमुळे वातावरण भावूक झालं होतं.